दुधावरती एवढी जाडसर साय कशी, हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? हे जाणून घेण्या अगोदर माझं आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आज नाश्त्यासाठी बनवला होता उपमा. नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर रात्री दही लावलं होतं. ते एकदा बघितलं व्यवस्थित लागलंय का ते, तर दही अगदी घट्टसर लागलं होतं. घट्ट दही लागण्यासाठी काय टिप्स फॉलो करायचे हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्यानंतर एक ब्लाऊज शिवायला आला होता, तो पटकन कट करून घेतला. एकदा का ब्लाऊज कट करून घेतला की तो पटकन शिवला जातो. त्यानंतर बरेच दिवस झालं वांगी अशीच पडून होती, म्हटलं एकदा सुकी भाजी करूया म्हणजे ते वांगी पटकन संपली जाते. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली. कांदा कापून तो लालसर होईपर्यंत भाजला. त्यानंतर ज्या वांग्याच्या पुडी कापून घेतल्या होत्या त्या टाकून छान अशा परतून घेतल्या. खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक यांची छान वाटण करून घेतलं आणि ते यामध्ये छान भाजून घेतलं. त्यानंतर लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून गरम मसाला टाकून हे आणखी एकदा छान परतून घेतलं आणि वांग शिजण्यासाठी जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढं ओतून 5 मिनिटं असंच वांग शिजण्यासाठी ठेवून दिलं. 5 मिनिटांनंतर सुंदर अशी वांग्याची भाजी आहे ती तयार झालेली आहे. वांग्याच्या भाजीचा सुगंध आहे तो घरभर पसरलेला आहे. थोडीशी भाजी शेजारच्या ताईंना दिली. त्यांचा डब्बा माझ्याकडे आला होता, म्हटलं त्यांना थोडीशी भाजी घालून त्यांचा डब्बा त्यांना रिटर्न करावा. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे दुधाला एवढी जाडसर साय कशी, तर हे दूध आहे ते गावाकडचं आमच्या गावच्या म्हशीचं दूध आहे, त्यामुळे त्याला इतकी जाडसर साय आलेली आहे. इथल्या दुधाला इतकी साय येत नाही. आठवडाभर साठवं तेव्हा इतकी साय निघते आणि ही फक्त एका टायमिंगची एका वेळच्या दुधावरची साय आहे.